शंकर शेठ वायले यांच्या शुभासे आपण देऊया मन ऑफ द मॅच दिलेला राजेशला बॅट. चला सामना सुरू होतोय लगेचच. दोन संघ सज्ज झाल्यात आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. राहुलजी भोईर यांचा आवाज. शंकर वायले यांचा सदिच्छा सन्मान होत असताना आमचे नरूबा आमच्या शुभ असते त्यांचा मान सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपल्याला पाहा मिळतोय. पाहूया आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सामना लगेचच सुरू करायचा. मॅच क्रमांक 9 CI पक्ष ज्या हनुमान या दोन संघामध्ये. पहिला चेंडू अतिशय चांगला होता. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला आपल्याला. तेशला पाहतोय मागच्या 3 सामन्यामध्ये 3 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. थँक्यू सो मच जगदीश जी. यावेळेचा चांगला चेंडू येत असताना डॉट. यावेळेचा फटका हवेत जरूर खेळलेत. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 चेंडू डॉट आल्याच्या नंतर 4थ्या बॉलवरती मोठा फटका सिक्सर. अजून एक फटका चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. दहावीतनं एक सिंगल मिल. चला आपण टॉस लगेचच करून घ्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या करीस रन्स आपण बघतो स्कोर बोर्ड वरती आहेत 11. चला घाई करा प्लीज. हरी अप. अरे या प्लीज अजून इकडनं आपल्याला 4 मॅच कव्हर करायच्या. 4 प्लीज घाई करा. यज आहे चेंडू विकेट किपरच्या पाठी कव्हर केलेला आहे सागरनं. दावीतनं 1 मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स देखून बघतो आपण 12. सूरज दूधकर आता मात्र आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळतील.
स्ट्राईक त्यांच्याकडे येते, ते नॉन स्ट्रायकिंग एंडला होते. आता स्ट्राईकला येत आहेत. लापटी बॅटर लापटी बॉलर देखील समोर आहेत. पॉवर प्ले संपलेला, एकच षटक पॉवर प्लेचा होता. सूरज आहेत फिल्डिंग मध्ये, काहीसा चेंजेस पाहायला मिळतोय. कडनं आपल्याला अजून 4 मॅच कव्हर करायचे आहेत. बघूया कोण होतो चॅम्पियन सीझन 3 चा, VPL वसार प्रीमियर लीग. अर्ध्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर, चेंडूवाण्या बॅटचा संपर्क अजिबात नाही. येत असताना यावेळेचा हा डॉट बॉल. चांगली यावेळेची आपण बघतोय बॉलिंग होत असताना, क्वालिटी बॉलिंग सध्या सुरू आहे आदेशकडनं. पुन्हा पूल करत असताना वेगान तिकडे फिल्डर देखील पोहोचलाय. चांगली फिल्डिंग उचलून फिक करतील, तद्वर एक सिंगलच मिळणार, एकापेक्षा जास्त धाव नसणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. 13 रन्स इन बोट, 13 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. चला प्रभू, आपण या लवकरात लवकर टॉस करीता. पुन्हा चेंडू विकेट किपरच्या पाठी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर जरूर अंपायरनं देखील विचार केला असता. आणि झेल ड्रॉप. यावेळेचा बघतो आपण येत असताना हा देखील डॉट बॉल. सूरज दुधकरला जसा खेळ करायचा आहे तसा खेळ या सीझन मध्ये झाला नाहीये. श्री झाल्यापासून थोडासा तो भाग पुडलाय. कुमार जेव्हा होता तेव्हा बराचसा त्याचा चांगला परफॉर्मन्स राहिला मागच्या सीझनला. तर लक्ष थोडंसं कदाचित फॅमिलीकडे असावं, बिझनेसकडे असावं, त्या कारणानं सरावाला प्रॅक्टिसला वेळ नसेल. करतील ते कमबॅक जरूर. 13 धावा स्कोर बोर्डवरती. चला घाई करा आपली जारी. प्रभू भाऊ, प्रभू आपण जरा स्टेज जाऊल्या. पुढचा चेंडू वेगवान चेंडू. जखमी शेर आहे मैदानाच्या आतमध्ये, मात्र अजूनही त्याच्या बॅट मधून काय मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही.
यावेळेचा फटका चांगला आहे, रन्स देखील चांगला मिळतील. सुरतच्या बॅटमधून फायनली आला सिक्सर. चांगला चेंडू, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, ओव्हरथ्रो. सध्या तिकडे बॉलर पोहोचले, तोपर्यंत मी एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण 24 आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. तिसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना यावेळेचा फटका चांगला आहे, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. आणि सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या होते 6 आणि फ्लाय. स्कोर बोर्डवरती रन्स 30. षटक संपली, त्यावरची 3. चला प्लीज आपण टॉस कव्हर करा, टॉस घ्या. सन्मान्य शंकरजी वाहिल्यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस का बॉस मध्ये टॉस करा. पहिल्या टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. चला प्लीज हरी, घाई करा, इकडनं आपल्याला 4 मॅच कव्हर करायचे, 4. प्लीज, वेळ निघत चाललेला आहे, टाइम निघून चाललेला आहे. प्लीज थोडं सहकार्य करा, घाई करा. अर्धा विकेटवरती चेंडू आहे आणि चेंडू लक्ष्यच्या बाहेर, व्हाईट बॉल. अर्ध्या विकेटवरती चेंडू आहे, रन्स मात्र चांगला मिळतील. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. कमी केली गती ऑन साइडला, हा फटका टर्न केला डीप मध्ये, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. अजून एक फटका त्याच दिशेनं, आता फिल्डिंग चांगली, धाव मिळत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 धावा.
सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणानं राऊंड विकेटना खोदून काढला अक्षरशः फटका. डेरिक हिट, ओव्हर थ्रो आणि चेंडू कव्हर केला. धावीतनं मी एक सिंगलच आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 41. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि या इनिंगचे बघतो आपण अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस वारंवार सुरू आहे. काहीशे फिल्डर बघतो आपण ऑन साइड लेग साइडच्या दिशेनं. पुन्हा त्याच दिशेनं अजून एक फटका. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. रन झाल्यात 45. फुल टॉस आहे. फटका हवेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला सिक्सर. इनिंग संपली पहिली. रन झाले 51. बनवाच्या मॅच मध्ये 52. ओ बादशाह भाई, बादशाह भाईला ओव्हर द्यायला पाहिजे या मॅच मध्ये. मला तरी वाटतं मिनी ओव्हर करा एक.
मॅच ऑन करा प्लीज. चला सूरज, आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. जोगेंद्र आणि विघ्नेश दोन सलामीवीर फलंदाज जयनुमान टीम शाळेत मैदानाच्या आतमध्ये. सूरज बॉलिंग मार्क वरती. फिल्डिंगचा आपण जर विचार केला तर ऑन साइट एक लॉंग ऑन मध्ये इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. असताना डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. सूरज दूधकरनं विजय करत या मॅच मध्ये एकूण धावा बनवायचे आहेत. 52चं टार्गेट आहे. यावेळेस अजून एक चांगला चेंडू येत असताना हा देखील डॉट बॉल. चांगली बॉलिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये क्वालिटी बॉलिंग होतीये. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे सूरज दूधकरचं. विकेट टू विकेट बॉलिंग. षटकातील पुढचा चेंडू अजून एक चांगला आहे. अजून एक चांगला चेंडू. डायरेक्ट देखील प्रयत्न पाहायला मिळाला. अंपायर रन्स बाई बॅटकट आहे. एक धावीतनं मेल आणि पहिली धाव आपल्याला स्कोअर बोर्ड वरती पाहायला मिळते. 52 धावा या मॅच मध्ये विजय करता जयनुमान टीमला बनवायच्या आहेत. सकाळच्या 3 मॅच ज्या जिंकल्या त्या तिन्ही मॅच मध्ये लो स्कोर होत्या. चांगला चेंडू पुन्हा टर्न आणि बॉन्स येत असताना अजून एक डॉट. चांगली बॉलिंग. यावेळेचा अजून एक आला बघतो आपण डॉट बॉल. सूरज दूधकर सर्वात वेगवान षटक टाकत असतात. मग ते टुर्नामेंट जरी खेळत असेल तरी देखील त्याचा तोच प्रयत्न असतो की बॅटरला सेट होऊन द्यायचा नाहीये. बॅक टू बॅक चेंडू आणि त्याचा फायदा बघा. अजून एक डॉट बॉल. 2 मिनिटांमध्ये षटक संपलेला आहे. एकच धाव कर्षित केलेली आहे आणि धाव आहे स्कोअर बोर्ड वरती फक्त बघतो आपण 1. चला सूरज दूधकर एखादा षटक बादशाहबाईला द्या तुम्ही. 40+ सर्व खेळाडू इकडे आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांची इच्छा आहे की बादशाहबाईने 3 तरी चेंडू टाकावे. चला प्लीज हरी अप. घाई करा. फिल्डिंग सेट करा. 4 मॅचेस आपल्याला इथनं खेळायच्या अजून. प्लीज थोडं सहकार्य करा. यावेळेस बघतो आपण ऑन साइडला हा फटका डीप मध्ये. चांगली फिल्डिंग येत असताना एकच धाव येत नाही. एकूण धावा बघतो आपण 2. अजून एक चांगला चेंडू समोर ड्राईव्ह करत असताना विरांमध्ये बघतो आपण फिल्डिंग देखील चांगली होते. धावीतनं एक सिंगल स्मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. सिंगल डबलला काम जमणारच नाहीये. मॅच मध्ये मोठे फटके गरजेचे जयनुमानला. पुन्हा फटका हवेत. डीप मध्ये प्रोटेक्शन. धाव एकच. येत असताना अजून एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग होते कुणालची. 4च धावा धावपलकावरती आहेत राऊंड विकेटना. अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल.
रवी दादा वाहिले आपण जरा स्टेजवरती या. रवी दादा या स्टेजवरती ऊन जास्त तिकडे. रवी दादा तिकडे डायरी घेऊनच बसलाय. पहिल्या दिवसापासून कुठला खेळाडू घ्यायचंय, कोणाला संधी द्यायची, नोटबुक त्यांनी आणलेलीच आहे सोबत. बघूया कोणाकोणाची किती नावं लिहिलेत 2 दिवसात. एकूण नावं बघतो आपण आहेत 8. चला प्लीज हरी अप घाई करा. पप्पू शेठ, बादशाबाई घ्या का ते. चला सहकार्य करा. हो पप्पू शेठ, बादशाबाईला शेवटची तरी ओर द्या. प्रथमेश आलेत बॉलिंग मार्क वरती. विजयापासून भरपूर दूर आहे जे अनुमान सध्या या मॅचचा आपण विचार केला तर ऑल इज वेल आहे. सूरज दूधकरचा संघ हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू डॉट. यावेळेचा अजून एक चांगला चेंडू डॉट. 8च धावा. पप्पू शेठ न कदाचित टीमच्या ऑनरनी बॉलिंग करायला पाहिजे लास्टला. मिस टायमिंग. बादशाबाई फायनली बादशाबाईनं झेल पकडलेला आहे. आता हा सोडला असता तर इथे तुला घेतला पण नसता त्यांनी, उद्या पण नसता घेतला. फायनली आता एनर्जी बघा त्यांना किती येईल. आता झेल पकडलेला आहे. आता झेलला बक्षीस नाही कोणी देणार का? सकाळी सोडली तर 100 रुपये दिले होते, ते त्यांनी घेतलेही होते. बादशाबाईला बॉलिंग देखील मिळू शकते कधी, कारण का सिरीजच्या रेस मध्ये बादशाबाई आहे, कॅचच्या सिरीज मध्ये. म्हणून जर आपण त्यांना बॉलिंग दिली तर 2-3 विकेट जर त्यांनी घेतल्या तर शूज त्यांना मिळू शकतील ब्रँडेड. विचार करा टीमनं. पुन्हा फटका हवेत, झेलची संधी आणि धाव एकच मिळेल. रन झालेले आहेत फक्त 9 आणि षटकातील चेंडू शिल्लक आहेत अजूनही. बघतो आपण 2 चेंडू शिल्लक आहेत. बादशाबाई तुम्ही तयारी करा, वार्म अप करा. 100% तुम्हाला बॉलिंग भेटेल. तयारी करा तुम्ही लवकर. ओव्हर द विकेट. फुल टॉस समोर व्ही शेप मध्ये सिक्सर आहे. 6 धावा. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि आता फॉर्मॅलिटी या मॅच मध्ये आली असं आपण म्हणू शकतो. अजून एक फटका चांगला आहे डीप मध्ये. आता मात्र प्रोटेक्शन आहे. धावीतनं एक सिंगलच मिळेल. षटक संपलेत बघतो आपण 3 आणि धावा झालेल्या आहेत 16 फक्त. बॉलिंग कोणाला? सूरज. आमची इच्छा आहे की आपण प्लीज बादशाहांचा विचार करावा, द्या त्यांना बॉलिंग द्या. तीन तरी बॉल टाकायला द्या त्यांना. ऑडियन्सची इच्छा असताना तुम्ही इच्छा पूर्ण करत नाही, द्यायला पाहिजे होती त्यांना बॉलिंग. ऑरेंज कॅप होल्डर आहेत ते ऑलरेडी. 6 कॅच त्याने घेतलेले आहेत या VPL मध्ये. चला आता घाई करा प्लीज. फॉर्मॅलिटी बाकी मॅच मध्ये लवकरात लवकर चेंडू टाकून घ्या लिगली, जेणेकरून आपण पुढच्या मॅचचा लगेचच वेळापत्रक सुरू करू प्लीज. 16 धावा झालेल्या आहेत. आता राहिल्यात किती? आय थिंक
52 बनवायच्या होत्या. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. ओ द विकेट ना षटका दिल. पुढचा चेंडू यावेळेस हाताचा चेंडू चांगला पडला. नंतर बघतो आपण टर्न आणि बाउन्स येत असताना हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग. चांगला शॉट. सिक्सर. हे सिक्सर अगोदर आले असते तर जरूर काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. चेंडू द्या प्लीज लवकर. कोणतीच धावा बनवायच्या आहेत. चेंडू मात्र 4 शिल्लक आहेत. स्ट्राइक रोटेट करत असताना बघा बादशाहबाईची फिल्डिंग बघा. सुंदर फिल्डिंग. त्यांच्या करिअरची सर्वात भारी फिल्डिंग त्यांनी आज केलेली आहे VPL मध्ये. उद्या त्यांना घेणारच आहेत. 100% तुम्ही टीम मध्ये आहात. ते स्वतः संघनायक देखील आहेत. गमतीचा भाग आहे. बादशाहबाई आमचे जवळचे मित्र, पण त्यांना ओढ द्यायला पाहिजे होती. डॉट बॉल. हुक करण्याचा प्रयत्न येत असताना अजून एक डॉट. पुढच्या मॅच ची फिल्डिंग ज्या टीमची आहे त्यांना रेडी राहायचे प्लीज. लगेच तुम्हाला उतरायचे मैदानाच्या आतमध्ये, थांबायचं नाही आपल्याला. प्लीज सहकार्य करा. वेळ आपल्याकडे अजिबात नाहीये. फायनल कमीत कमी 5 ते वर्ष व्हायला पाहिजे. 4चा प्रयत्न आहेच आमचा. फटका हवेत खेळत आणि हा सामना बघतो आपण सहजरित्या मैदानाच्या आतमध्ये जिंकलेला आहे. अभिनंदन C11. अभिनंदन. हार्ड लक जय हनुमान. जय हनुमान टीमने 3 मॅच जिंक